गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज परत एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे एक खास रेसिपी. तर आज मी काय बनवणार आहे? तर आज मी बनवणार आहे उकडपेंडी. तर उकडपेंडी महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ आहे. माझ्या आई पण विदर्भातली आहे, सो विदर्भात स्पेशली ही रेसिपी बनवली जाते. सो माझ्या आईकडे मी ही रेसिपी शिकलेली आहे. सो ती कशी बनवायची हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर तुम्हाला जर नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही उकडपेंडी नक्की ट्राय करू शकतात. बघायची तुम्हाला उकडपेंडी मी कशी बनवते. चला तर उकडपेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरची, कांदा बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर, डाळव तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल, शेंगदाणे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. आता तुम्ही ज्वारीच्या पिठाची पण बनवू शकतात, पण मला गव्हाच्या पिठाची आवडते म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तिखट, मीठ आणि हळद. सो कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3-4 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आता उकडपेंडीला भरपूर तेल लागतो, जेणेकरून पीठ छान भाजलं पण जाते आणि कढईला चिटकत पण नाही. सो आता तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मी टाकलेले आहे शेंगदाणे आणि डाळवं. शेंगदाणे आणि डाळवं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे आणि डाळवं आता छान परतून झालेलं आहे, तर ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. शेंगदाणे आणि डाळवं मी नंतर वरतून उकडपेंडीवर टाकणार आहे. सो आता तेल गरम झालेले आहे, तर त्यामध्ये मी आता टाकणार आहे मोहरी आणि जिरे. मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे मिरची आणि कांदा. मिरची आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. ही मिरची ही साधीच घेतलेली आहे, ती जास्त तिखट नाहीये, कारण मी नंतर त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे. सो आता कांदा आणि मिरची छान परतून झालेली आहे. आता मी टाकणार आहे थोडंसं तिखट, थोडंसं हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे आपला मेन इन्ग्रेडियंट जो आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाले की आता आपण ते 5-10 मिनिटं पीठ छान भाजून घेणार आहोत. उकडपेंडीला छान मस्त रंग येईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे. वाह, मस्त खमंग वास येत आहे उकडपेंडीचा. आता आपलं पीठ पण छान भाजून झालेलं आहे. सो आता त्यामध्ये मी टाकणार आहे गरम पाणी. सो गरम पाणी तुम्हाला हवं तसं ऍड करू शकतात. तर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी परत एकदा ऍड करते आहे आणि परत ते छान मिक्स करून घेणार आहे. सो आता ते छान मिक्स झाले की त्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे आणि डाळवं, जे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलं होतं. सो आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी वरतून टाकणार आहे कोथिंबीर. सो कोथिंबीर टाकून मी ते 1-2 मिनिटं परत एकदा छान खमंग भाजून घेणार आहे. सो खमंग भाजून झाली की त्यानंतर मी उकडपेंडी आपली रेडी आहे. सो उकडपेंडी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यासोबत मी घेणार आहे दही. आता कोणाकोणाला लोणचं आवडतं, कोणाकोणाला दही आवडतं, तर मला दही आवडतं म्हणून मी त्याच्यासोबत दही घेणार आहे. सो बघा, आपली उकडपेंडी रेडी आहे. सो आता मला उकडपेंडीवरून आणि नाश्त्यावरून एक शायरी आठवते. सो ऐका. कभी किसी की मन्नते, कभी किसी का वास्ता, कभी किसी की मन्नते, कभी किसी का वास्ता, गोली मारो इश्को, चलो करते है नाश्ता. वा वा. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग हे पण मला सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.